नमस्कार, मी साधना सहस्रबुद्धे. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि माझी बॅकग्राऊंड सांगायची तर माझे आई बाबा दोघंही युनायटेड इंडियामध्ये, आई होती जनरल इन्शुरन्समध्ये आणि माझे बाबा LIC मध्ये होते. आणि आई बाबा असल्यामुळे एजन्सी माझ्या नावाने घेतल्या गेली मेडिकल इन्शुरन्सची. मणिपाल सिंगला मी 2014 साली स्टार्ट केलं, तेव्हा जस्ट चालू झालं होतं. क्लासेस जवळपास 16 वर्ष घेत होते. त्याच्यानंतर काहीतरी नवीन चालू करायचं अशा ह्यानी म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आम्ही ऑब्झर्व करत होतो. पण माझ्या वडिलांनी मला रेकमेंड केलं की विदाऊट इन्व्हेस्टमेंट जो बिझनेस करता येईल तो जास्त चांगला आहे. मेडिकल इन्शुरन्स अशी एजन्सी केली. त्यावेळी 2001ला मी स्टार्ट केलं लाईफ इन्शुरन्स आणि त्याच्याच बरोबर हेल्थ इन्शुरन्स पण चालू केलं. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मला खरंच म्हणजे आता फर्स्ट प्रायोरिटी माझी हेल्थ इन्शुरन्स झाले. म्हणजे लाईफ आहेच, पण हेल्थमध्ये कारण आता खूप लोकांना यंग जनरेशनला सुद्धा तुम्हाला डायबिटीज, BP या गोष्टी पाहायला मिळतात, जे पूर्वी 50-55च्या पुढे बघायला मिळत होतं. त्यामुळे कॅन्सर, डायबिटीज, BP या सगळ्या ह्याच्यासाठी सुरुवातीपासूनच हेल्थ इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे. त्यावेळेला असं जाणवलं मी थोडक्यात समाजसेवा असं केल्यासारखं की आपण लोकांना जर अवेअरनेस दिला की गरजेचं आहे तर थोडंसं त्यांनाही हेल्प होईल. क्लेम सेटलमेंट रेशो पण चांगला आहे, पण मला डेफिनेटली सांगायचं वाटतं की जे म्हणजे माझ्या अंगात जेवढे क्लेम झालेले आहेत ते इझिली सेटल झालेले आहेत, काही स्ट्रगल करायला लागले नाही. त्यामुळे कस्टमर पण खुश आहे. त्यामुळे मला आणि करायला आणखीन मजा येते. आपण जे लेडीज जर आपण पाहिलं तर कन्व्हिन्स करणं जरा इझी जातं असं मला वाटतंय. अचिव्हमेंट्स खूप आहेत आणि 2001 पासून लाईफच्या ज्या काय मेन टार्गेट्स आहेत ती मी सगळी 24 वर्ष आता करते, सगळी अचीव झालेली आहेत. मी तर सांगेन डेफिनेटली तुम्ही स्टार्ट करा, कारण हे आपण एक प्रकारचं सोशल वर्कच करतोय. पण नुसतं सोशल वर्क असं नाही, त्याच्यात तुम्हाला अचिव्हमेंट आणि मेन म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण कोणाला तरी हेल्प करतोय. काय हेल्थचे क्लेम सेटल केले तेव्हा एक म्हणजे जे जॉब सॅटिस्फॅक्शन असतं ना ते खरंच म्हणजे क्रेडिटेबल आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला कुठेच म्हणजे कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही.